आयुष्यातली संकट माणसाला खचवतात, पण काही माणसं अशी असतात जी संकटांनाच आपल्या जिद्दीपुढे नतमस्तक करतात. अकोल्यातील 76 वर्षीय अरुण यशवंत कुलकर्णी उर्फ नाना कुलकर्णी हे अशाच व्यक्तिमत्वांपैकी. 1998 मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. पुढे 2021 मध्ये दोन्ही गुडघ्यांचं प्रत्यारोपण झालं. त्यानंतरही न डगमगता त्यांनी तब्बल 3800 किलोमीटरची दुसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय. अनेकांसाठी हा केवळ धार्मिक प्रवास असेल, पण नाना कुलकर्णींसाठी तो जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अल्लोणे यांनी. अकोल्याच्या डॉक्टर नानासाहेब कुलकर्णी यांच्यासोबत आणि त्यांनी नुकतीच परिक्रमा पूर्ण केली. हा अनुभव कसा आहे तुमचा? नर्मदा नदीच्या परिक्रमात सांगायचं म्हणजे एक कलियुगातले जे देवस्थान जे आहे ते अगदी जागतिक आणि स्वराज्यात पुन्हा देणारी नर्मदा मैया आहे. तर याच्यामध्ये परिक्रमा करताना मला थोडक्यातच सांगता अनुभव की एक परिक्रमा करताना रस्त्यामध्ये मैयाच्या काठाने जाताना एक झोपडी लागली आणि त्या झोपडीमध्ये 3 आदिवासी बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दुपारची वेळेत आम्ही तिथे जेवण करा. तर मी ठीक आहे म्हटलं. तर जेवण भोजन प्रसादी म्हटल्यानंतर मी ठीक आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासाठी आदिवासींसाठी अन्न केलं तर ते मला दिलं आणि ते उपाशी राहिले. हा एक अनुभव आहे. दुसरा एक अनुभव असा आहे की रस्त्याने चालता एक 7-8 वर्षाची मुलगी आली धावत आणि म्हणाली की महाराज हमाऱ्या भोजन प्रसादी करो. आता मी म्हटलं ही लहान मुलगी म्हणते भोजन प्रसाद, तिच्यात तिची आई आली आणखी बाकीचे आले आणि त्यांनी सांगितलं की हमारे मैया ने बोला तो आप हमारे या प्रसाद भोजन प्रसाद देऊ. तर मला आश्चर्य वाटलं की लहान मुलगी सुद्धा तिथं म्हटलं आई वडील असं रागवत नाही आणि प्रेमाला जेव घालतात. एक डॉक्टरांचा अनुभव असा आहे की डॉक्टर लोक तिथं सेवा देतात. डॉक्टर सेवा देतात, पैसा घेत नाही. मेडिकल वाले पैसा घेत नाही आणि तुम्हाला काही लागलं तर इतर लोक सुद्धा अशी मदत करतात. त्यामुळे नर्मदा परिक्रमा असं वाटतं की ती मैया त्यांच्या रूपामध्ये आपली सेवा करते आहे. उमेश अल्लोणे, एबीपी माझा, अकोला. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी.